काढायला गेलेल्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला। करवीर तालुक्यातील उसगाव गावात ही दुर्घटना घडली। सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास 2 सख्खे भाऊ कॉलनीतील घराच्या टेरेसवरून पतंग काढण्यासाठी गेले होते। मोठा भाऊ सार्थक वळकुंजे याने एका लोखंडी सळीने पतंग काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी लहान भाऊ कार्तिक शेजारी उभा होता। लोखंडी सळी विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानंतर सार्थकला जोराचा धक्का बसला। शेजारीच उभ्या असलेल्या लहान कार्तिकलाही हा धक्का बसला। यावेळी परिसरात मोठा आवाज झाला। कॉलनीतील तरुणाने दुर्घटनेच्या ठिकाणी धाव घेत मुलाला रुग्णालयात नेलं, मात्र दुर्दैवाने सार्थकचा मृत्यू झाला। तर लहान भाऊ कार्तिक हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती ठीक आहे। मृत मुलावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले। घराशेजारील असणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनी धोकादायक असल्याने या मुलाचा मृत्यू झाला। त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे। काल सार्थक निलेश वळकुंजे हा 16 वर्षाचा युवक 11,000 केवीची तार विद्युत तार गेल्या त्या तारेला चिटकून त्याचा मृत्यू झाला। पूर्वी उंचगाव मधील माळ भागामध्ये 33,000 केवीची एक विद्युत तार गेली होती। त्या विद्युत तारेला 3 ते 4 जणांचा चिटकून मृत्यू झाला होता। त्यावेळी आम्ही शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करून ती तार विद्युत तार बंद केली होती। आज 11,000 केवीची विद्युत तार एका गल्लीतून गेली आहे आणि ती अगदी इमारतीला चिटकून गेलेली आहे। मग हे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का? एका 16 वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला, ती विद्युत तार ब्रॅकेट टाकून आतमध्ये घेऊ शकतात। मग आता वीज वितरण जागा होणार का? म्हणजे एका मुलग्याचा मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार काय? अगदी इमारतीला अगदी 1-2 फुटाच्या अंतरावरनं 11,000 केवीची विद्युत तार गेलेली आहे। मग एका 16 वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला, मग अनेक मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार का? आज आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ब्रॅकेट टाकण्याबाबत हालचाली चालू केलेल्या आहेत। हे जर पूर्वी केलं असतं तर त्या सार्थक वळकुंजाचा दुर्दैवी मृत्यू थांबला असता असं म्हणावं लागेल।